गुड मॉर्निंग स्टुडंट्स. रयत शिक्षण संस्था सातारा, हुतात्मा राजगुरू विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज पांडवनगर पुणे. आज आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सीमधलं प्रॉब्लेम नंबर 9 बघणार आहोत. पेज नंबर 45वर तुम्हाला ते प्रॉब्लेम दिसेल. तुमच्याकडे PDF फाईल्स असतील किंवा बुक्स असतील त्यामध्ये ते बघा. त्या दिवशी 1-2 दिवसापूर्वी पाठवलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याचं मार्किंग कसं करायचं ते मी शिकवलं होतं की कोणतं ट्रान्झॅक्शन ट्रेडिंगमध्ये जाईल, कोणतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये आणि कोणतं बॅलन्स शीटमध्ये, ते कसं कसं जाईल, काय कशातून मायनस होईल ते त्या व्हिडिओमधून तुम्हाला लक्षात येईल. आज आपण ॲक्च्युली ते ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कसं बनवायचं ते बघूया आणि मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बॅलन्स शीट बघूया. तर तुम्हाला स्क्रीनवर स्लाईड शो दिसेल, त्याच्याप्रमाणे तुम्हाला एक एक एंट्री कशी कशी करायची आहे ते बघायचं आहे. तर आपण स्लाईड शो सुरू करूया आता. या गणितामध्ये जेव्हा तुम्ही जे क्रांती आणि सुमंगलाचं गणित होतं ते जे मार्किंगवाला जो व्हिडिओ आहे तो हा व्हिडिओ बघायच्या आधी तो व्हिडिओ व्यवस्थित वाचून घ्या आणि तुमच्या बुकमध्ये त्याचं मार्किंग लिहून घ्या आणि ते बुक बघता बघता माझ्याबरोबर हे गणित सॉल्व करा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ते कसं कसं ट्रान्झॅक्शन कुठे कुठे येणार आहे. तर सब्जेक्ट बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी 12th स्टँडर्ड. माझं नाव आहे प्राध्यापिका केतकी विजय लुले आणि आज आपण पेज नंबर 45वरचं प्रॉब्लेम नंबर 9 क्रांती अँड सुमंगला आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन देअर कॅपिटल रेशो. आता इथे कॅपिटल रेशो दिला आहे, त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते. हेच थोडंसं त्याच्यामध्ये वेगळा पॉईंट आहे. ट्रायल बॅलन्स दिलेला आहे आणि ॲडजस्टमेंट्स दिलेले आहेत, त्या दिवशी आपण मार्किंग केलं होतं. तर आता आपण गणिताला सुरुवात करूया. आखायचं कसं ते तुम्हाला माहिती आहे, त्याप्रमाणे आखून घ्या. सगळ्यात पहिले तुम्हाला स्क्रीनवर ट्रेडिंग अकाउंट दिसेल, त्या ट्रेडिंग अकाउंटच्या नुसार ते आखून घ्या. पर्टिक्युलर्स अमाऊंट पर्टिक्युलर्स अमाऊंट. आता आपण ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडपासून स्टार्ट करूया. ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला सगळ्यात पहिले होतं ओपनिंग स्टॉक. तो ओपनिंग स्टॉक आहे 32,500. तर ते सगळ्यात पहिले आपण लिहून घेऊया डेबिट साईडला. टू ओपनिंग स्टॉक 32,500 आणि ती लिस्ट बघत जायची. त्याच्यामध्ये ट्रेडिंगसाठी आपण मार्किंग जिथे जिथे केलेली आहे तेच फक्त आपल्याला उचलायचं आहे. आत्ता बाकीचं जसं ॲज इट इज राहू द्यायचं, ते जेव्हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवू तेव्हा लिहायचं. सेकंड त्याच्यात दिलेलं आहे परचेसेस. टू परचेसेस 40,000. आता बघा परचेसेस दिलेलं आहे, पण इकडे अपोजिट साईडला परचेस रिटर्न्ससुद्धा दिलेलं आहे 1,000. त्याच्यामुळे आपल्याला ते रिटर्न्स याच्यातून मायनस करावे लागतात. म्हणून टू परचेसेस आतल्या कॉलममध्ये 40,000 लिहिले आपण आणि अपोजिट साईडला जे परचेस रिटर्न्स आहे, म्हणजे आपण परचेस केलेल्या वस्तू आपण पाठवल्या काही कारणास्तव, त्या आपण मायनस करूया. म्हणून परचेस रिटर्न्स मायनस केलं, 40,000 मायनस 1,000 बाहेर येईल आहे 39,000. ठीक आहे. त्यानंतर आहे त्याच्यामध्ये बघा लिस्टमध्ये बघत चला. वेजेस हे येतं ट्रेडिंग अकाउंटमध्ये, तर ते आहे 3,000. आता त्या वेजेसवर ॲडजस्टमेंट्स दिली होती, तर ते ॲडजस्टमेंट चेक करत करत तुम्हाला मार्किंग करायची आहे, पोस्टिंग करायची आहे. त्या ॲडजस्टमेंटमध्ये दिलं होतं आउटस्टँडिंग वेजेस ₹800. म्हणून आपण वेजेसची 3,000 आतल्या कॉलममध्ये लिहिली प्लस आउटस्टँडिंग जेवढे एक्सपेन्सेस असतात ते आपण प्लस करत असतो आणि प्रीपेड जेवढे असतात ते मायनस करत असतो, हे लक्षात ठेवा. तर टू वेजेस 3,000 लिहिलं आपण, ॲड आउटस्टँडिंग 800 आणि बाहेर येईल आहे 3,800. त्यानंतर पुढचा लिस्टमध्ये बघा तुम्हाला दिसेल आहे की बाकी सगळे जे रिलेटेड आहे कशाशी, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटशी रिलेटेड आहे. त्याच्यामुळे हे डेबिट साईड आपली इथे ट्रेडिंग अकाउंटची कंप्लीट झालेली आहे. आता क्रेडिट साईडला येऊ. तिथे आहे बाय सेल्स लिहिलं आहे आपण, पण इकडे आपल्याला डेबिट साईडला दिसलं होतं सेल्स रिटर्न्स आहे. अरे, त्यामुळे आपण सेल्स आतल्या कॉलममध्ये लिहिलं 60,000 आणि सेल्स रिटर्न्स दिले आहेत आपल्याला बघा 1,500 1500. ते आपण खाली त्याच्यामध्ये लेस करूया, कारण सेल केलेल्या वस्तू आपल्याकडे परत आलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्याची व्हॅल्यू आपल्याला कमी करावी लागणार. म्हणून बाय सेल्स 60,000 लेस रिटर्न्स 1,500 बाहेर येईल 58,500 58,500. त्यानंतर बघा अजून काही दिलेलं आहे का, तर ते आपल्याला दिसतंय की ट्रायल बॅलन्स पूर्ण आपली लिस्ट कंप्लीट झालेली आहे. मग आपण ॲडजस्टमेंटकडे येऊया. तर सगळ्यात पहिले आपल्याला दिसते क्लोजिंग क्लोजिंग स्टॉकमध्ये 2 व्हॅल्यूज आहेत, 28,000 आणि 32,000. तर त्याच्यातली जी कमीवाली व्हॅल्यू असते ती तुम्हाला लिहावी लागते, तर ती तुम्ही लिहाल बाय क्लोजिंग स्टॉक 28,000. त्यानंतर आउटस्टँडिंग वेजेस होतं ते आपण लिहिलेलं आहे. सगळ्यात शेवटचं ॲडजस्टमेंट्स आहे की गुड्स डिस्ट्रीब्युटेड
ॲज फ्री सॅम्पल. मग जेव्हा गुड्स आपल्या व्यवसायातून बाहेर जातात तेव्हा ते आपल्याला ट्रेडिंग अकाउंटमध्ये त्याची मार्किंग करावी लागते पहिली, आणि दुसरी मार्किंग तिकडे आपण ॲडव्हर्टाइजमेंट म्हणून करणार आहे. तर म्हणून आपण इथे लिहून घेतलं आहे बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल 3000. तर अशा रीतीने आपलं ट्रेडिंग अकाउंट कंप्लीट झालं. आपण टोटल करून घेतली आहे. टोटल बघा 89,500 89,500 दोन्ही साईडची टोटल करायची आणि जी टोटल जास्त आहे ती खाली लिहायची आणि त्याच्यातून दुसरे वरचे आपण डेबिट साईडचे सगळे अमाऊंट मायनस केले तर आपल्याला मिळालं टू ग्रॉस प्रॉफिट 14,200 रुपये. इथपर्यंत आपलं ट्रेडिंग अकाउंट कंप्लीट झालेलं आहे. आता आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवू. ते ॲक्च्युली जॉईंटच असतं, पण आपण स्क्रीनवर पूर्ण मी दाखवू नाही शकली म्हणून मी ते दोन वेगवेगळे केले आहेत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये सगळ्यात पहिले क्रेडिट साईडला आपण प्रॉफिट आणून ठेवूया. टू ग्रॉस प्रॉफिट 14,200. जर आपल्याला लॉस झाला असता तर तो आपण डेबिट साईडला आणून ठेवला असता. त्यानंतर आता आपण बघूया PL अकाउंटचे कोणते कोणते आहेत. तर सगळ्यात पहिले दिसतं आहे बघा पोस्टेज. तर पोस्टेज मी लिहून घेतला आहे, त्याच्यावर काहीही ॲडजस्टमेंट नाही आहे, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट बाहेरच्या कॉलममध्ये त्याची व्हॅल्यू लिहिली 2,700. त्यानंतर दिसतं आहे इन्शुरन्स. तर इन्शुरन्स 7,500 आहे, पण त्याच्यावर आपल्याला ॲडजस्टमेंट दिसते आहे. ॲडजस्टमेंट काय दिसते आहे की इन्शुरन्स इज पेड अप टू 30th जून. 30 जूनपर्यंत इन्शुरन्स भरलेला आहे आणि आपलं जे फायनान्शियल इयर आहे ते संपतं 31 मार्चला. त्याच्यामुळे 3 महिन्याचं मार्च ते जून म्हणजे 3 महिन्याचं जास्तीचं भरलेलं आहे. आता त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. कॅल्क्युलेशन ऑफ प्रीपेड इन्शुरन्स अप टू 30 जून भरलेलं आहे, त्याच्यामुळे मार्च टू जून इज प्रीपेड 3 months. म्हणून आपण इन्शुरन्सची व्हॅल्यू घ्यायची, त्याला मल्टिप्लाइड बाय 3 भागिले 12 करायचं. त्याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला या पद्धतीने करून आपली व्हॅल्यू आली आहे 1,875. ती 1,875 आपल्याला लेस करावी लागणार आहे, कारण मी आत्ताच म्हटलं प्रीपेड असं ते मायनस करावं लागतं. तर बघा आता इन्शुरन्स आपण लिहिला 7,500, त्याच्यातून लेस 1,875 प्रीपेड जो आहे ते व्हॅल्यू आपण काढली 3 महिन्याची, ती आपण मायनस करून टाकू. म्हणजे या वर्षीचे फक्त प्रीपेडची व्हॅल्यू बाहेर आली 5,625. त्यानंतर पुढचं दिलेलं आहे बघा सॅलरीज. सॅलरी दिली 4,850, पण त्याच्यावरही ॲडजस्टमेंट होती की सॅलरीज आहे आउटस्टँडिंग आहे काही, म्हणजे काही आपण दिल्या गेली नाही आहे सॅलरी 700 रुपये. तर ती आपल्याला काय करावी लागणार आहे, प्लस करावी लागणार आहे, बरोबर, कारण की आउटस्टँडिंग आहे. आउटस्टँडिंग म्हणजे आपण केलेला नाही आहे तो खर्च, पण आपल्याला करावा लागणार. म्हणून आपण बघा कसं लिहिलं आहे. टू सॅलरीज आतल्या कॉलममध्ये लिहिलं 4,850, ॲड आउटस्टँडिंग 700 रुपये आणि बाहेर येईल आहे ॲड केलं आपण त्याला 5,850. त्यानंतर सॅलरीच्या नंतर बघा तुम्हाला दिलेलं आहे बॅड डेप्स. बॅड डेप्स म्हणजे बुडलेले पैसे, ते दिले आहे 500 रुपये आणि त्याच्यावरही ॲडजस्टमेंट दिलेली आहे, म्हणून आपण त्याला आतल्या कॉलममध्ये लिहिलं. ॲडजस्टमेंट काय आहे बघा की फर्दर बॅड डेप्स इज ऑफ 800. म्हणजे अजून वर्षाच्या शेवटी आपल्या लक्षात आलं की 800 रुपये पण डुबलेले आहेत, तर ते आपण काय करूया जुन्या बॅड डेप्समध्ये ॲड करून टाकू. सो बॅड डेप्स 500 रुपये, ॲड बॅड डेप 100 रुपये जे आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये दिले आहेत आणि टोटल आपण बाहेर लिहू 1,300 रुपये. त्यानंतर बघा लिस्टमध्ये परत बॅड डेप्स नंतर काय दिलेलं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये, तर झालेली आपली लिस्ट कंप्लीट. ठीक आहे. आता आपण इकडे बघूया क्रेडिट साईडला ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला तिथे दिलं आहे कमिशन. आता कमिशन हे दोन्ही ठिकाणी देऊ शकतात. समजा जर ते क्रेडिट साईडला दिलं आहे म्हणजे ते आपल्याला मिळालं कमिशन, आपलं इन्कम आहे, म्हणून आपण ते क्रेडिट साईडला लिहिणार बाय कमिशन 325. त्याच्यावर काही ॲडजस्टमेंट नाही आहे, त्याच्यामुळे डायरेक्ट आपण बाहेर लिहून टाकलं आहे ते. अशा रीतीने आपलं ट्रायल बॅलन्स कंप्लीट झालेलं आहे. आता आपण ॲडजस्टमेंट्सकडे येऊया. ॲडजस्टमेंटमध्ये PL अकाउंट शेटेड काय आहे बघा. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले दिलेलं आहे इन्शुरन्स. तर ते इन्शुरन्स कॅल्क्युलेशन आपण केलेलं आहे. आउटस्टँडिंग सॅलरी होती त्याची कॅल्क्युलेशन आपलं झालेलं आहे. आता सगळ्यात नंतर आहे डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन ऑफ प्लांट अँड मशिनरी इथे दिलेलं आहे इज रिड्यूस टू 13,000. आता 13,000 त्यांनी म्हटलं आहे की कमी केलं आहे, 13,000पर्यंत कमी केलं आहे, 30,000नी कमी नाही केलं आहे. आणि आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये दिसतं आहे की 15,000 प्लांट अँड मशिनरी होतं मागच्या वर्षी आणि आता ते म्हणतात आहे की वर्षाच्या शेवटच्या दिवशी 13,000 राहिलं. म्हणजे कितीने कमी झालं सांगा बरं, 2,000नी, बरोबर आहे. मग हे 2,000 हे काय होतं, एखाद्या ॲसेटची व्हॅल्यू जेव्हा आपण कमी करतो म्हणजे काय करतो आपण त्याला डेप्रिशिएट करतो, डेप्रिसिएशन लावतो त्याच्यावर, त्यामुळे ते डेप्रिसिएशन आहे. आणि डेप्रिसिएशनच्या समोर आपण लिहून घेऊ प्लांट अँड मशिनरी 2,000. आलं लक्षात.
त्यानंतर पुढचं ॲडजस्टमेंट बघूया. डेप्रिशिएट फर्निचर बाय 5% पर ॲनम. फर्निचरवरही डेप्रिसिएशन करा म्हणतात. आता याची व्हॅल्यू त्यांनी दिलेली नाही आहे, ती आपल्याला काढायची आहे. आता याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, तर फर्निचरची व्हॅल्यू घ्यायची. फर्निचर बघा तुमच्या लिस्टमध्ये कितीचं आहे फर्निचर, आपल्याकडे 12,500चं आहे आणि त्याच्यावर 5% पर ॲनम एवढं डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. मग बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल 12,500 मी घेतलं, गुणिले 5 केलं, भागिले 100 केलं. 2 0 कट झाले, 125 गुणिले 5 होऊन जाईल ते, आणि त्याची व्हॅल्यू येईल 625. म्हणजे डेप्रिसिएशन ऑन मशिनरी काय आहे, 625 आहे. तर बघा फर्निचरच्या समोर मी डेप्रिसिएशन लिहिलं आहे 625, आणि मग त्या दोन्ही डेप्रिसिएशनची ॲडिशन करून बाहेर 2,625. त्यानंतर बघा लिस्टमध्ये परत अजून काय दिलेलं आहे, फर्दर बॅड डेप्स. तर फर्दर बॅड डेप्सची कॅल्क्युलेशन आपण मगाशी जेव्हा बॅड डेप्स केलं तेव्हा केले, त्याच्यात ते करायची गरज नाही परत. सगळ्यात शेवटचं आहे गुड्स ऑफ 3,000 डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. आता जेव्हा आपण फ्री सॅम्पल लावतो, मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा गुड्स आपल्या व्यवसायातून जातात ॲज अ फ्री सॅम्पल गेले, याचा अर्थ आपण फ्री सॅम्पल केव्हा वाटतो, जेव्हा आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट करायची असते, आपली वस्तू लोकांना कळली पाहिजे, याच्यासाठी आपण पहिले फ्री सॅम्पल वाटतो. मग जेव्हा ती लोकांना आवडायला लागते तेव्हा आपण ती मग विकायला सुरुवात करतो. तर हे जे फ्री सॅम्पलचे 2 ॲडजस्टमेंट्स कुठे लिहिले आपण, पहिलं लिहिलं ट्रेडिंग अकाउंटमध्ये कारण गुड्स बाहेर चालले म्हणून, आणि दुसरं आता बघा इथे ॲडव्हर्टाइजमेंट 3,000 मी लिहिलेलं आहे PL अकाउंटच्या डेबिट साईडला, कारण ॲडव्हर्टाइजमेंट आपला खर्च आहे. तर ॲज अ ॲडव्हर्टाइजमेंट त्याचं नाव ॲडव्हर्टाइजमेंट लिहायचं, आणि 3,000 आपण तिथे लिहिलेलं आहे. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं झालं, आता पूर्ण आपली लिस्टही झाली, ट्रायल बॅलन्स झालं आणि ॲडजस्टमेंटही झालं. आता आपल्याला टोटल करायची आहे. दोन्हीसाठी टोटल रफमध्ये करायची. जी टोटल जास्त आहे ती आपल्याला लिहायची. हा नियम तुम्हाला माहिती झाला असेल आत्तापर्यंत. तर तुम्हाला बघा या गणितामध्ये डेबिट साईड जास्त आलेली दिसते, 20,800, म्हणून तीच दोन्हीकडे लिहिलेली आहे मी 20,800, आणि ते जे वरचे 14,200 आणि 325 हे तुम्हाला क्रेडिट साईडला दिसतात आहे, ते दोन्ही व्हॅल्यूज या 20,800मधून मायनस करायच्या. म्हणजे तुम्हाला काय मिळेल आहे, नेट लॉस मिळेल, कारण की खर्च जास्त आहे. बघा आपण डेबिट साईडला काय लिहितो, खर्च लिहित असतो, आणि खर्चाची टोटल आपली जास्त आली, म्हणजे खर्च आपला जास्ती झाला आहे, म्हणजे आपल्याला शेवटी काय होईल आहे, लॉस होईल आहे. तर बघा मी तिथे लिहिलं आहे बाय नेट लॉस. आता हा जो लॉस आहे हा तर आपण कॅल्क्युलेट करूच, पण हा जो लॉस किंवा प्रॉफिट येत असतो हा आपल्याला दोन्ही जे पार्टनर्स आहेत त्यांना तो वाटून द्यायचा असतो. मग आता क्रांती आणि सुमंगला यांचं कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागेल. इथे बघा कॅपिटल रेशो दिलेला आहे, त्यांचं कॅपिटल बघूया आपण. कॅपिटल त्यांचं दिलेलं आहे 1,20,000 क्रांतीचं आहे आणि 40,000 सुमंगलाचं आहे. तर त्याच्यावरून आपल्याला पहिले प्रॉफिट शेअरिंग रेशो कॅल्क्युलेट करावं लागेल, आणि मग त्याच्यानुसार हे 6,275 जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतं ते हे नेट लॉस आहे, हे आपल्याला त्या दोघांना वाटून द्यावं लागेल. तर बघा तुम्ही आता तुम्हाला कॅल्क्युलेशनचं पेज दिसेल आहे, त्या पेजवर तुम्हाला क्रांती आणि सुमंगला यांचं कॅपिटल दिसेल, आणि त्या कॅपिटल पासून आपण प्रॉफिट लॉस शेअरिंग रेशो कसा काढला ते बघा. तर बघा तिथे लिहिलं आहे क्रांतीज कॅपिटल 1,20,000, सुमंगलाच कॅपिटल 40,000. त्याला आपण सरळ सरळ डिवाईड केलेलं आहे, 0 0 कट झाले, 12/4 कट सारख्या नंबरनी कटछट केलं आपण, तर 3/1 असं आलेलं आहे. 3/1 म्हणजे 3. तर हे झालं क्रांतीचं. तर क्रांतीचं सरळ सरळ 6,275ला आपण 3नी मल्टिप्लाय करायचं, 4नी भागायचं, आणि सुमंगलाला पण 6,275ला 4नी भागून तिचं येईल आहे. तर अशा पद्धतीने बघा क्रांतीचं आलेलं आहे 4,706 रुपये, आणि सुमंगलाचं आलेलं आहे 1,569 रुपये. त्याचं कॅल्क्युलेशन कसं केलं थोडं स्क्रीनशॉट घेऊन मी ते थांबून बघून घ्याल, कारण हा स्लाईड शो आहे त्यामुळे मी तिथे थांबवू नाही शकत. अशा पद्धतीने आपण हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंप्लीट केलेलं आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी याची बॅलन्स शीट टाकते, जर तुम्हाला जमली तर तुम्ही ती आपल्या मनाने सॉल्व करायचा प्रयत्न करा. आता यानंतर जो पहिला चॅप्टर आहे तो आपला संपलेला आहे, त्याच्यामध्ये तुमचं जे स्वाध्याय आहे तो सॉल्व करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. ओके, थँक्यू.